सत्रामध्ये पाहिलं तर थोडंसं पिच हार्ड आहे आणि माती जास्त बाहेर निघत नाहीये पिच वरून, त्यामुळे हार्ड आणि टणक पिच वरती बॅटिंग चांगली होऊ शकते असा अंदाज या ठिकाणी एकंदरीत कालच्या दिवसावरून त्यांनी लावलेला आहे. आणि अनिकेत साळवी कर्णधार यांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला की बॅटिंग फर्स्ट, आणि स्वतः ते बॅटिंग साठी गेलेले आहेत. मग खांद्यावरती ओझं घेऊन बॅटचं आणि संघाचं देखील. आणि मयांक दलावडे प्रॅक्टिस सेशन मध्ये आहेत, थोडंसं बॅट स्विंगचं प्रॅक्टिस करतायत आपल्या टीम साठी. पाहूया काय योगदान देऊ शकतील आज. दरम्यान ओपनिंग जोडी आहे अनिकेत साळवी लाडू, आणि या ठिकाणी चवळीची शेंग नॉन स्ट्राईकला आहे. लाडू आणि चवळीची शेंग. यस, स्कोरर रेडी. यस, स्कोरर रेडी. यस. आणि आजच्या या दुसऱ्या दिवसातील पहिल्या सामन्याचा हा पहिला बॉल. आर्यन महाडिक पहिला चेंडू पुल पहिल्या चेंडूवरती तो कॉन्फिडन्स दिसून येतोय अनिकेत साळवी यांच्या बॅट मधून. बिलोसा इंडस्ट्रीज कडून देखील ते क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात. दुसरा चेंडू आर्यन महाडिक आपल्या मार्क वरती आहेत. पाहूया कशा पद्धतीने कमबॅक करतात. या ठिकाणी ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू ठेवला. थोडासा कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू उंच उडाला आणि त्या ठिकाणी झेल टिपण्यामध्ये कोणतीही दिरंगाई किंवा चूक केलेली नाहीये आत्तू महाडिक यांनी. आणि या ठिकाणी प्रशांत सेवा मंडळास पहिला धक्का कॅप्टनच्या करवी. पहिल्याच्या चेंडूवरती एक आक्रमक सुरुवात षटकार मारून केली होती, परंतु बाद झाल्यात. आणि ज्यांचे आपण वाट पाहत होतो एक वादळ युवा असो मयांक धनावडे, मॅन फ्रॉम परेल, बोईवाडा आणि स्प्रिंग मिल अशा या एरियामध्ये नावाजलेलं हे युवा व्यक्तिमत्व आहे मयांक धनावडे. वन डाऊन पोझिशन मध्ये आपल्या संघासाठी सामना करतील आर्यन महाडिक यांचा. आर्यन महाडिक यांना आपण पाहतो वाऱ्यासारखा वेग एका ठिकाणी थांबतच नाहीत. फिल्डिंग असो, गोलंदाजी असो, बॅटिंग असो, किक बॉक्सिंग मध्ये देखील त्यांचं कौशल्य आहे. साऊथ कोरियाला जाणार होते, परंतु काही कारणास्तव त्यांना थांबवलं गेलं. आणि मयांक आलेला आहे वन डाऊन पोझिशन मध्ये. ऑन स्ट्राईक बॅट्समन मयांक धनावडे. आर्यन गोलंदाजी मार्क वरती पहिला चेंडू सामना करेल मयांक, आणि पहिला चेंडू या ठिकाणी थोडासा 38 सर्कलच्या बाहेर पडल्यामुळे थोडेसे सेफ ठरू शकले, कारण पहिला षटक हे पॉवर प्लेचं षटक आहे. तर मित्रांनो, आपण पाहिलं आजच्या या दुसऱ्या दिवशी स्वर्गीय सतीश डोळे स्मृती चषक पर्व दहावे या दुसऱ्या दिवशी एक्झिबिशन मॅच आपण आयोजित केली. दरम्यान पाहतोय आपण सुंदर पटका मयांकच्या बॅटमध्ये होता आणि सुंदर सुंदर कॅच, एक रनिंग कॅच पकडलेला आहे. प्रतीक यांनी एक अतिशय सुंदर आणि सुरेख झेल पकडलेला आहे. करंबळे, प्रतीक करंबळे यांच्याकडून सुंदर झेल, चांगला फटका होता. तर आपण पाहिलं की सतीश डोळे स्मृती चषक
वर्ष दावे यानिमित्त एक एक्झिबिशन मॅच आयोजित करण्यात आलं होतं आज. याच्यामध्ये आरबी पॅकर्स वर्सेस एसडी स्क्वॉड बी. याच्यामध्ये हौशी गौशी जे खेळाडू आहेत ज्यांना खेळायला मिळत नाही आपल्या संघाकडून असे उत्साहपूर्ण खेळाडू यांच्यामध्ये सामना सॉरी लेजंड प्लेयर्स सॉरी. तर या झालेल्या सामन्यामध्ये आरबी पॅकर संघ विजेता ठरलेला आहे आणि त्यांना या ठिकाणी एक सन्मान चिन्ह देऊन मुंबई पोलीस सचिन सावंत यांच्यातर्फे गौरवण्यात येत आहे. वेल प्लेड. खेळाची आवड जपताय या वयात देखील सिनियर प्लेयर्स देखील आहेत. याच्यामध्ये ज्युनियर सिनियर कॉम्बिनेशन एसबी प्लस सन्मान चिन्ह देऊन त्यांना एक्झिबिशन मॅच जिंकल्याबद्दल गौरवण्यात येत आहे सचिन सावंत मुंबई पोलीस यांच्या हस्ते. धन्यवाद. दरम्यान पाहतोय आर्यन महाडी गोलंदाज मार्गावरती आलेले पॅडिस सर या ठिकाणी थोडासा बाउन्सर चेंडू कट करण्याचा प्रयत्न परंतु बॅटची कडा घेऊन 30 यार्ड सर्कल मध्येच बॉल आहे. एकच धाव. एसडी स्क्वॉड बी संघाचा देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे. त्यांचं देखील या ठिकाणी त्यांना देखील आमंत्रित करण्यात येत आहे. त्यांनी देखील चांगली खेळ केले. एसडी स्क्वॉड बी सिनियर ज्युनियर प्लेयर असतील लेजेंडरी प्लेयर असतील सर्वांनी चांगला खेळ केलेला आहे. आणि आता प्रथमेश कदम पीके प्रशांत सेवा मंडळाचे आधारस्तंभ ओपनिंग बॅट्समन ओपनिंग गोलंदाज देखील आहेत. आर्यन महाडिक यांचा पुढचा चेंडूचा सामना करतील पहिल्यांदाच आणि या ठिकाणी थोडीशी दिशाहीन गोलंदाजी लेग साईडच्या दिशेने बॉलची आदळआपट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी महाडिक यांचा परंतु तो दिशाहीन होता आणि चेंडू अवांतरच्या स्वरूपामध्ये धावा देऊन जातोय वाढच्या स्वरूपामध्ये. प्रथमेश कदम दरम्यान एक सुंदर चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेऊन चेंडू एकच धाव या चेंडूवरती येऊ शकेल. फ्लिक मारण्याचा प्रयत्न होता प्रथमेश कदम यांचा. स्कोर किती स्कोर 11 11 रन्स 11 11 एकावर एक 11. आणि आज आपण पाहतोय या ठिकाणी निखिल परब यांची कुठेतरी कमतरता संघामध्ये आहे. माऊली वॉरियर संघामध्ये चिंग्या निखिल परब राहुल परब यांनी थोडस त्यांना चकवा देऊन आलेले आहेत. पिकनिकला घेऊन गेले परंतु त्यांना तिथेच ठेवून परत आले ताबडतोब. हॅलो. दरम्यान आपण पाहतोय अग्निशमन दल एंड कडून या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती आहेत. पहिलं षटक घेऊन गौतम मेदार कंसामध्ये मामा गोलंदाजी मार्क वरती या ठिकाणी गौतम मेदार कंसामध्ये मामा. पहिला चेंडू थोडासा लेग साईडच्या दिशेने चेंडू त्याचा फायदा घेतलेला आहे. पाहूया या ठिकाणी करंबळे यांची चांगली फिल्डिंग परंतु थोडीशी अयशस्वी ठरली ती फिल्डिंगचा प्रयत्न. याच्या अगोदर आपण पाहिलं होतं की सुंदर झेल टिपला होता. दरम्यान हा चेंडू जातो सीमारेषा पार चौकार. गौतम मेदार मॅडम पेसर बॉलर आहेत. आगळेवेगळी शैली आहे त्यांची स्वतःची जशी एक. आणि या ठिकाणी या सामन्यासाठी उपस्थित सर्व मान्यवर असतील सिनियर प्लेयर्स असतील सर्वांचं या ठिकाणी सरचे स्वागत आहे. सरचे स्वागत. सचिन सावंत यांचे बंधू यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं सरचे स्वागत. दरम्यान सुंदर कमबॅक पाहायला मिळाला गौतम मेदार यांच्याकडून. थोडासा इनकटर पद्धतीचा चेंडू
आणि स्वतः कर्णधार निशांत मात्र लॉंग ऑफच्या दिशेला उभे राहिलेले आहेत. दरम्यान पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू आणि मिसफिल्ड देखील पाहायला मिळाली या ठिकाणी. आर्यन माडिक यांच्या जोडाने एक्स्ट्रा रन्स, वाईट प्लस एक्स्ट्रा रन्स हा बोनसच मिळेल आपल्याला. 2 धावा असतील या चेंडूवरती. थोडस कॅमेरा इकडे मारत आहे या ठिकाणी सिद्धेश सुतार यांना घेऊन जाताना. नवरदेव आहे. आता मात्र स्ट्राईक वरती आले. हॅलो हॅलो, आता मात्र स्ट्राईक वरती आलेले आहेत तेज तर्रार फलंदाज. अनुभवी खेळाडू पॅडिसर पंकज आणि समोर असतील युवा गोलंदाज गौतम मेदार कंसात मामा. दरम्यान लोअर फुल टॉप चेंडू आणि या ठिकाणी अति सुंदर स्ट्रोक कव्हरच्या दिशेने चेंडू जात कव्हर क्षेत्रामध्ये सीमारेषा पार. चौकार चौकार चौकार. धन्यवाद. पुन्हा एक फुलटा चेंडू, पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने फटका आणि मिस फील्ड झालेला. 2 धावा मात्र यशस्वी पूर्ण केलेल्या आहेत. पॅडिसर यांनी आज संघाची धुरा त्यांच्या खांद्यावरती आहेत. सुरुवात आक्रमक झाली होती. अनिकेत साळी यांच्याकडून पहिला चेंडू षटकार आला होता, परंतु 2 विकेट पतन लवकर झाल्यामुळे या ठिकाणी दरम्यान पुन्हा एकदा कव्हरचा माला चेंडू उंचवले पाव झेल होते आणि या ठिकाणी झेल बाद होतील आत्तू. पुन्हा एकदा आत्तू यांच्याकडे चेंडू जात आहे. बहुतेक चेंडूला आता आवडत असावेत. अत्तू माडिक ए माडिक धाव संख्या झालेली आहे 23. 3 गडी बाद 23. मोठा झटका म्हणावा लागेल, कारण पंकज पडवळ हे अनुभवी खेळाडू मोठे हिट्स मारू शकतात. पॅडिसर या ठिकाणी थोडेसे लयबद्ध दिसत होते, परंतु खूपच उंच गेलेला हा फटका आणि झेलबाद होऊन परतत आहेत. आता मात्र गुरव आलेले आहेत बॅटिंग साठी. जुळवा बंधू आहेत. नाव सांगा पॅडिसर, नाव काय त्यांचं? अनिकेत बॅट्समन नेम प्लीज. अक्षय गुरव. अक्षय गुरव आलेले आहेत बॅटिंग साठी आता, आणि ते देखील लेफ्ट हँड बॅट्समन आहेत. कशा पद्धतीने आता आपल्या संघाला सावरतात पाहूयात. दुसरं षटक सुरू आहे. धावसंख्या चांगली झालेली आहे. 23 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. यानंतरचा होणारा सामना सूरज क्रीडा मंडळ वर्सेस अरुणोदय कलावत क्रीडा मंडळ. तर दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे या ठिकाणी सज्ज राहायचं आहे. दरम्यान या ठिकाणी ऑफस्टंपचा थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी देखील झाले, परंतु एक धाव घेतलेली आहे. दुसरी धाव देखील या ठिकाणी घेतली गेलेली आहे. अक्षय बॅट मधून आलेला
फटका 2 धावांचा. षटक संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 25 धावा, 3 गडी बाद 25. आतापर्यंत आपण पाहिलं अनिकेत साळवी स्वतः कर्णधार 6 धावावरती बाद झाले. मयांक 2 धावावरती झेलबाद झाला. त्याचा सुरेख झेल त्या ठिकाणी प्रतीक यांनी टिपला होता. धावता झेल होता. मिड विकेट झोन मध्ये अतिशय सुरेख झेल होता. फ्लॅट मारायला फटका. ब्रेक होते का? तिसरं षटक वैयक्तिक दुसरं संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत आर्यन माडिक. वाड्यासारखा वेग त्यांचा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 आणि कुठेतरी रोख लावावा लागेल धावसंख्येवरती. या ठिकाणी राकेशजी यांचं आगमन. राकेश मेस्त्री. 25 धावसंख्या झालेल्या आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद. आर्यन माडिक गोलंदाजी मार्क वरती. युवा गोलंदाज आर्यन माडिक. दरम्यान शॉर्ट पिच पदूचा चेंडू या ठिकाणी मात्र बीट झालेले आहेत. प्रथमेश कदम पूल मारण्याचा प्रयत्न होता परंतु तो अयशस्वी. थोडासा चेंडूचा बाउन्स समजू शकलेले नाही आहेत प्रथमेश कदम. आर्यन माडिक यांचा चांगला चेंडू म्हणावा लागेल. थोडासा वेगवान पद्धतीचा आखूट टप्प्याचा चेंडू होता. उसळी घेणारा चेंडू होता. बाउन्स परकू शकले नाहीत, समजू शकले नाहीत प्रथमेश कदम. पुढचा चेंडू आर्यन यांचा. पाहूया काय होतंय. दरम्यान या ठिकाणी सुंदर चेंडू. यावेळी मात्र पडल्यानंतर काहीसा जमिनीलगतच ट्रॅव्हल होताना चेंडू. यावेळी मात्र कोणती उसळी पाहायला मिळाली नाही चेंडू मध्ये आणि चांगली गोलंदाजी. गुडलेनचा चेंडू पडल्यानंतर बीट करताना बॅट्समन प्रथमेश कदम यांना 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट आलेले. थोडंसं दडपण प्रथमेश कदम यांच्यावरती कारण अजूनपर्यंत कोणताही मोठा फटका त्यांच्या बॅटमधून आलेला नाहीये. तरी देखील संघाची धावसंख्या चांगली आहे 25 धावा. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. गुडलेनचा हा चेंडू पुन्हा एकदा बीट केलेला आहे आणि या ठिकाणी थोडीशी अपील होती परंतु फेटाळून लावलेली आहे पंचांनी. तिसरा षटक प्रगतीपथावरती आणि आतापर्यंत 3 चेंडू अतिशय सुरेख पद्धतीने हाताळलेले आहेत आर्यन माडिक यांनी. चेंडू पडल्यानंतर काहीसा बाउन्स होत आहे आणि कुठेतरी स्ट्रोकची जी लेंथ आहे बॅट्समनची ती मिस होत आहे. प्रथमेश कदम हार्ड हिटर आहेत. लॉंग षटकार लांब षटकार मारण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. कुठेतरी त्यांना लाईन मिस होताना पाहायला मिळते. दरम्यान पुढचा चेंडू या ठिकाणी आर्यन माडिक यांचा. पुन्हा एकदा बाउन्सर. यावेळी मात्र बॅटचा आणि बॉलचा चांगला संपर्क आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. सुंदर फटका प्रथमेशांच्या बॅटमधून. या दरम्यान पुन्हा एकदा पायांवरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. स्ट्रोक मिस झालेला आहे परंतु या ठिकाणी धावबाची संधी परंतु चपळ चित्त्यासारखे पळणारे अनेक भरती अटेम्प्ट ज्यांनी अटेंड केलेले आहेत असे प्रथमेश कदम चुस्त आहेत, तंदुरुस्त आहेत आणि चित्ताच्या चपळाने ते पळू शकतात. आतापर्यंत त्यांचं नाव 2 वेळा वेटिंगला आलेलं आहे. तिसऱ्या प्रयत्नामध्ये यशस्वी होतील
मुंबई पोलीस व्हावेत अशी आमची मनोमन प्रार्थना आहे. यावेळी मात्र सुरेख चेंडू आणि हा डॉट चेंडू. षटक संपलेलं आहे. या षटकामध्ये आता 8 धावा खर्च केलेल्या आहेत. धाव संख्या पोहोचते 33. 33 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी सूरज क्रीडा मंडळ वर्सेस अरुणोदय कलावत क्रीडा मंडळ दोन्ही संघाच्या कर्णधारांनी सज्ज राहायचंय. टॉस साठी टॉस का बॉस मंचावरती उपस्थित राहायचंय. आणि या ठिकाणी मान्यवर रवी चव्हाण काका यांच्या हस्ते हा टॉस केला जाणार आहे. बबलू चव्हाण सर यांचे पिताश्री आज सामना पाहण्यासाठी आलेले आहेत. त्यांच्या हस्ते टॉस होणार आहे. आणि बबलू सरांची बॅटिंग पाहण्याचा योग आज त्यांना मिळालेला आहे भरपूर दिवसानंतर सुट्टी काकांना. चला चला सुरू करायचा सामना. वेळ घ्यायचा नाहीये. गोलंदाजी मार्गावरती प्रतीक करंबळे. अतिशय सुरेख झेल मयांक धनवडे यांचा ज्यांनी टिपला होता. धावता झेल धावत धावत टिपलेला झेल बाउंड्रीवरती. फॅट षटकारच होता मयांक यांच्या बॅटमधून आलेला, परंतु तो षटकाराला विकेटमध्ये कन्वर्ट करण्याचं जे श्रेय होतं ते प्रतीक करंबळे यांचं. आणि आमच्यासोबत डीजे ऑपरेटर सामी आहेत. सामी सामी गाणं त्यांनी लावलंच नाही, परंतु वाईट चेंडू. करंबळे यांचा पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न अक्षय गुरव यांना. धाव संख्या पोहोचते 34 वरती. दरम्यान सुंदर चेंडू. या ठिकाणी बैठक फटका पाहायला मिळतो. एक धाव घेण्यामध्ये यश आलेलं आहे अक्षय गुरव यांना. आणि ऐक्यम क्रिकेट अकॅडमीचे युवा खेळाडू श्लोकजी परब अर्जुन उर्फ अर्जुन यांचं आगमन झालेलं आहे. आपल्या वडिलांचा सामना पाहण्यासाठी आलेले नितीन परब यांचा सामना पाहण्यासाठी श्लोक परब यांचं आगमन. कारण काल मुलाचा सामना पाहण्यासाठी नितीन परबजी देखील उपस्थित होते. आज वडिलांचा सामना पाहण्यासाठी मुलगा उपस्थित आहे. हॅलो, पुढचा चेंडू पाहूया. यावेळी थोडासा वाईट चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेर. जतीन पुजारी या ठिकाणी रायडर. दरम्यान चेंडू या ठिकाणी नो बॉल. नो बॉल फॉर व्हॉट. 4 प्लेयर्स आतमध्ये आहेत त्याबद्दल की ओ स्टेपचा आहे. सामना सुरू करायचा आहे. नो बॉल. ओ स्टेपचा आहे का?
प्लेयर्स ओके 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 प्लेयर्स सामना सुरू करायचा आहे चला. लगता है सामे और सामे ऐसा भी सामी जो कहती हूँ मर्द. आता फ्री हिट असेल निश्चितच. नो बॉल आहे म्हटल्यानंतर फ्री हिट. नाही पैकीचा नाही आहे प्लेयरच आहे. फ्री हिट असेल बॉल काउंट नाहीये. दरम्यान या ठिकाणी नो जो कहता है बीवी तेरी हूँ लगता है सामे और सामे ऐसा भी सामी जो कहती हूँ मर्द मेरा तो लगता है सामे. आणि सामी सामी गाणं लावलं साऊथचं आणि साऊथचा हिरो आकाश मेदार याचं आगमन या ठिकाणी. वंदे वंदे आकाशजी यांचं आगमन. हिट कंटिन्यू असेल. नो बॉल होता आत्ताचा देखील. देतो ना. पाया पुढचा चेंडू. प्रथमेश कदम सामना करतील. या ठिकाणी प्रतीक यांचा चेंडू या ठिकाणी खोलवर पद्धतीचा चेंडू. चांगला चेंडू चांगला कमबॅक म्हणावा लागेल. ऑफ स्टंपच्या बाहेर ब्लॉक पद्धतीचा चेंडू. डॉट पद्धतीचा चेंडू. प्रतीक करंबळे गोलंदाजी मार्क वरती आहेत. त्यावेळेचा चेंडूवरती षटकार निश्चितच आला परंतु चांगला कमबॅक. 45 रन्स लॉस ऑफ 4 विकेट्स. यावेळी फुल टॉप या षटकामधील हा तिसरा नो बॉल. थोडासा वेगवान पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्यामुळे काहीसा बिमर पद्धतीचा चेंडू. यानंतरचा होणारा सामना सुरेश क्रीडा मंडळ वर्सेस अरुणोदय कलावत क्रीडा मंडळ. टॉस साठी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी उपस्थित राहायचं आहे. टॉस का बॉस मंचावरती. सुरेश क्रीडा मंडळ चाळ क्रमांक 8 अरुणोदय कलावत क्रीडा मंडळ चाळ क्रमांक 7 दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. दरम्यान प्रतीकचा पुढचा चेंडू या ठिकाणी स्टेप आउट होऊन मारण्याचा प्रयत्न होता लेफ्ट हँड गुरव यांचा परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू एकाच धावेसाठी 30 सर्कलच्या मध्येच फील्ड केला जातोय. टॉस करायचं तुमच्या हस्ते काका. कॅप्टन कॅप्टन लवकर या. अमन जी जल्दी आइए टॉस के लिए. प्रतिकांचा पुढचा चेंडू या ठिकाणी यावेळी खोलवर चेंडू लेग बिफोरची अपील देखील होती परंतु पंचांनी फेटाळून लावलेले आहे. धाव संख्या पोहोचलेली आहे 46 रन्स. अमनला पाठवा. अमन अमन टॉस केले. अमन अमन जी 46 रन्स. दरम्यान पुन्हा एक बैठक मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडायन पुन्हा एकदा 38 सर्कल मध्ये चेंडू एकच धाव. या चेंडूवरती चांगली गोलंदाजी. धाव संख्या किती झाली 50-50
50 झालेले आणि प्रशांत सेवा मंडळाचं या ठिकाणी अर्धशतक पूर्ण होतं. धावसंख्येचं शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातील कदाचित 2 किंवा 1च चेंडू शिल्लक असतील. 1च चेंडू आहे. लास्ट बॉल आणि बघा निम्म्या ग्राउंड पर्यंत जाऊन मारण्याचा प्रयत्न यशस्वी देखील झालेला आहे. लॉंग ऑनच्या दिशेमध्ये खेळायला चेंडू 2 धावा घेण्यामध्ये यश. चांगला थ्रो त्या ठिकाणी. 52 रन्स. प्रशांत सेवा मंडळ यांनी प्रथम फलंदाजी करताना 52 धावांचं हे लक्ष्य उभा केलेलं आहे. दरम्यान टॉस साठी यायचं आहे सुरज क्रीडा मंडळ आणि अरुणोदय कलावत क्रीडा मंडळ कर्णधार. डिसिजन ठरवूनच यायचं आहे. कॉइन दिला काय मगाची मी माझ्याकडे कॉइन नाही. माऊली वॉरियर्स प्रथम क्षेत्ररक्षण करताना प्रशांत सेवा मंडळाला 52 धावांमध्ये रोखण्यामध्ये यश आलेलं आहे. 24 चेंडूमध्ये 53 धावांचे लक्ष्य असेल. कशा पद्धतीने हे लक्ष्य पूर्ण करतायत ते पाहूया. परत वापरलं हाँ अमन जी टॉस के लिए आइए. एक कॉइन कॉइन दे कॉइन दा कॉइन. अरे तू थोडा दिला मगाशी दादाकडे होता सचिन दादा. ओ सचिन दादा कॉइन द्या कॉइन द्या कॉइन हा काय ना हॅलो. यानंतरचा होणारा सामना सूरज क्रीडा मंडळ वर्सेस अरुणोदय कलावत क्रीडा मंडळ. या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचे सहर्ष स्वागत. शिवसाई उत्सव मंडळ क्रमांक 5 यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या टुर्नामेंटसाठी या स्पर्धेसाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्विंग मिल कंपाऊंड मधील सर्व मार्गदर्शक जे आहेत सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. मित्रबंधू जे असतील या स्पर्धेच्या निमित्ताने सतीश धुळे यांचे मित्र परिवार ज्यांनी आवर्जून या स्पर्धेसाठी उपस्थिती दर्शवली त्यांचे सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. दरम्यान पुढच्या सामन्याचा टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत. टॉस का बॉस मंचावरती रवी चव्हाण काका यांच्या हस्ते हा टॉस केला जाईल. हॅलो. सूरज क्रीडा मंडळ कर्णधार किरण जाधव आणि ऑन द वे आहेत का. आणि अरुणोदय कलावत क्रीडा मंडळ संकल्प परब युवा कर्णधार संकल्प परब शँकली युवा कर्णधार शँकली उर्फ नाडा बऱ्याच नावाने प्रचलित आहेत. हाँ हाँ बोला बॉल द्या नवीन बॉल द्या. नवीन चेंडू द्यायचा आहे. पंचांना नवीन चेंडू द्या.
नवीन चेंडू द्या पटकन. आवाज कमी केलाय काय अमन? आवाज जरा मला. हॅलो 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 हॅलो. तर या ठिकाणी टॉस साठी मी आमंत्रित करतोय सूरज क्रीडा मंडळ कर्णधार किरण जाधव, अरुणोदय कला व क्रीडा मंडळ कर्णधार संकल्प परब आणि आजच्या या सामन्यासाठी उपस्थित मान्यवर रवी चव्हाण काका यांच्या हस्ते हा टॉस करण्यात येत आहे. फोटो फोटो पप्पू ए प्रथमेश फोटो घ्या. टॉस का बॉस मंचावरती दोन्ही कर्णधार उपस्थित. टॉस होत आहे पाहूया. महत्वपूर्ण लढत असणाऱ्या दोन्ही संघांसाठी. टेल इज द कॉल अँड वन द टॉस. किरण जाधव यांनी टॉस जिंकलेला आहे. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय या ठिकाणी किरण जाधव यांच्याकडून ऑन द स्पॉट निर्णय आहे. आणि क्रीडा मंडळ प्रथम फलंदाजी असेल. फिल्डिंग सूरज क्रीडा मंडळ फिल्डिंग असेल. ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. दरम्यान आपण पाहत असलेला सामना सूरज क्रीडा सॉरी प्रशांत सेवा मंडळ वर्सेस माऊली वॉरियर्स यांच्यामधील ही लढत अत्यंत महत्वपूर्ण लढत. पुढील फेरीसाठी जर पात्र ठरत असेल माऊली वॉरियर्स आपला एक प्रतिनिधी या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे. आर्यन आर्यन माडिक कुणाला तर पाठवून द्या इकडे. आर्यन एक प्लेयर पाठवून द्या इकडे तुमचा. माऊली वॉरियर्स स्कोरर जवळ एक प्लेयर पाठवून द्या तुमचा. फिल्डिंग घेतली तिने. सचिन किरण फिल्डिंग घेतली. काय फिल्डिंग घेतल्या वाटतं. या ठिकाणी बॅटिंग साठी माऊली वॉरियर्स संघाकडून ओपनिंग साठी आलेले आहेत प्रतीक करंबळे. यस रेडी रेडी स्कोर रेडी. आणि सचिन सॉरी सागर काळे. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता आणि त्याचा पुढचा समाचार घेतलेला आहे. कट शॉट पाहायला मिळतोय. प्रतीक यांच्या बॅटमधून आलेला पहिलाच फटका. 2 धावा घेण्यामध्ये यश आलेलं आहे. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये हा कट शॉट पाहायला मिळाला. त्याचा अप्पर कट मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची थोडीशी कडा घेऊन तितकासा फाईन स्ट्रोक गेला नाही. परंतु 2 धावा मात्र घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे. आणि प्रतीक कदम आहेत गोलंदाजी मार्क वर. प्रथमेश कदम आणि प्रथमेश कदम यांना प्रशांत सेवा मंडळाचा जेसन होल्डर म्हणून संबोधित केलेलं आहे सॅमी यांनी. पुढचा चेंडू या ठिकाणी थोडासा खोलवर पद्धतीचा चेंडू होता आणि थोडंसं शफल होऊन लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता परंतु बीट झालेले आहेत बॅट्समन प्रतीक. 22 चेंडू मध्ये 22 चेंडू मध्ये अजूनही किती म्हणजे 51 धावांचं लक्ष्य आहे. पंकज पडवळ MS धोनीच्या भूमिकेमध्ये विकेट किपिंग करताना पाहायला मिळतात आपल्याला. पॅडी सर डॉट चेंडू येतोय. बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू.
पुढचा चेंडू प्रथमेश यांचा सामना करतो. प्रत्येक या ठिकाणी स्टेप आउट होऊन हा कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि थोडीशी मिसफिल्ड झाली होती पटेल यांच्याकडून, परंतु त्यांना चांगल्या पद्धतीने कव्हर केलं अक्षय गुरव यांनी. आणि एकच धाव या फटक्यावरती येऊ शकेल प्रत्येक यांच्या. दरम्यान आता स्ट्राईक वरती आलेले आहेत सागर काळे, लेफ्ट हँडर बॅट्समन, लेफ्ट हँड म्हणून प्रचलित आहेत आणि डेंजरस विस्फोटक फलंदाज आहेत सागर काळे. मॅन फ्रॉम फलटण सातारा, निंबाळकरांच्या भूमीतून फलटणचे निंबाळकर, फलटणच्या गावचे सागर काळे. दरम्यान स्टेप आउट हा सुंदर फटका पाहूया. खेळ तर होळेला पण एक पवन भाव सुभावंश आणि पाहूया चेंडू जातो का सीमारेषा, परंतु नाही. 2 धावा घेण्यामध्ये तिसरी धाव देखील घेतली गेलेली आहे. 3 धावा या फटक्यावरती. चांगला फटका स्टेप आउट होऊन मारलेला सागर काळे यांनी 3 धावा देऊन गेलेला आहे. मयांक धनावडे थोडेसे नाराज दिसतात स्वतःवरती आणि आकाश गुरव थोडस मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं दोघांच्या मध्ये. तर 2 प्लेयर्स फर्स्ट ओव्हर पॉवर प्ले आहे या ठिकाणी. थोडस चप्पल लेग साईडच्या दिशेने मला पण उंच उडाली पाहा शेलार आहे आणि हा सुंदर झेल. थोडस उलट धावत कसा बसा हा झेल टिपला, परंतु शेवटपर्यंत त्याची नजर चेंडूवरती होती. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. कॅप्टन अनुभव दाखवून देतात आपला सतत शेलार. धन्यवाद डीजे सामी. आर्यन महाडिक 1 डाऊन पोझिशन मध्ये. आर्यन महाडिक, मयांक धनावडे गोलंदाज आहे. मयांक किती धावसंख्या झालेली आहे 6. 1 गडी बाद 6 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आणि मयांक धनावडे आपल्या वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय. अग्निशमन दल एंड कडून मयांक धनावडे आता आगच ओकणार आहे असं मला वाटतंय. अग्निशमन दल एंड त्यासाठी पाठीमागे बंबाची व्यवस्था केलेली आहे. जास्त फवारा उडला तर पाणी मारता यावं. आणि फ्लेक्झिबल आहेत, योगा करतात सकाळ सकाळी. मयांक धनावडे खूप फिटनेसवरती खूप लक्ष आहे. विराट कोहली नंतर कोणाचं नाव घेतलं गेलं तर ते मयांक धनावडे यांचंच आहे. फिटनेसच्या बाबतीत एवढी काळजी घेतात मयांक. दरम्यान सुंदर फटका स्लॉट सीमारे टप्पा. सुंदर फटका सागर काळे याच्या बॅट मधून. आपल्या पट्ट्यामध्ये चेंडू जर आला तर सागर काळे त्याला सीमारेषा बाहेर धाडल्याशिवाय सोडत नाही. आणि थोडासा आगळा डीजे आपला माईक वरच आपल्याला ऍडजस्ट करावं लागते, कारण ते साहित्यच एवढं आहे की ते सर्व आपल्या मैदानभर भरेल एवढं डीजेचं साहित्य आहे, ते कुठे लावायचं.
रोहित शिंगार यांना ते पटलेलं देखील आहे, हसतायत गालामध्ये. गालावर खळी पडलेलं आहे त्यांच्या. ते गाणं लावू का मी, गालावर खळी. दरम्यान सुंदर फटका, थोडं डिफेन्सिव्ह खेळणार. पुढचा चेंडू मयांक यांचा, पुन्हा या स्लॉट मध्ये चेंडू. या ठिकाणी लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला फटका, परंतु स्वतः अनिकेत साळी जोपर्यंत चेंडू कलेक्ट करतील तोपर्यंत 2 धावा घेण्यामध्ये मात्र सागर काळे यांना यश मिळालेलं आहे. आवाज येतोय? हॅलो हॅलो, माईक चेक. हॅलो, मयांक वरती थोडंसं आक्रमण केलेलं पाहायला मिळतं या ठिकाणी सागर काळे यांच्याकडून. मयांक धनवडे युवा गोलंदाज आहे, तेच तरार वेगवान गोलंदाजी करतो, परंतु थोडासा टप्पा अचूक ठेवणं गरजेचं आहे. मैदान छोटस लहान आहे. दरम्यान पुन्हा एकदा मोठा फटका उंच उडाल चेंडू पाहूया. पूर्णता दिलेलं आहे. थोडस जजमेंट चुकलं, परंतु कॅच साठी अटेम्प्ट केला त्यांनी. बघा एफर्ट बघा त्यांचं या वयात आहे. ज्या बाजूने येतो त्यावेळी ऍटलिस्ट जेल टिपता येईल नाही येईल तो नंतरचा प्रश्न आहे, परंतु अटेम्प्ट आहे. प्रयत्न करणं ही यशाची पहिली पायरी असते. तुम्ही जर प्रयत्नच केला नाही. प्रसाद संगमिश्कर कुठे असतील, त्यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. प्रेसी दरम्यान हा डॉट चेंडू या ठिकाणी मयांक यांचा. सहा फूट 3 इंच उंचीचे मयांक धनवडे. दरम्यान पुन्हा एकदा या ठिकाणी पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला सुंदर फटका. या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर काहीसा बाउन्स घेऊन जातोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. सीमारेषा पार. चौकार चौकार चौकार. अरे आवाज नाही रे गाण्याला. ठिकाणी वक्रतुंड क्रीडा मंडळाचे वेदांत आणि आशिष अडलराव यांचं आगमन झालेलं आहे. कोणीतरी गाणं आता कनेक्ट केलं रे. कोणी केलं विचार ना. कोणी डिव्हाइस कनेक्ट केलं का? दरम्यान सुंदर चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू वेट केलेला आहे. पूर्णतः सागर काळे यांना शेवटचा चेंडू डॉट पद्धतीचा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18. धावसंख्या झालेली 18. अजूनही जवळजवळ 35 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता या ठिकाणी माऊली वॉरियर्स संघासाठी. जर स्पर्धेतील आपलं आव्हान जीवन ठेवायचं असेल, फास्ट फास्ट मॅच फास्ट घ्यायचे. साळवीची पेनल्टी लागू 12 आणि घेतली. लगेच चालू झाली पाहिजे षटक. 2 मिनिटांमध्ये दुसरं षटक लगेच चालू झालं पाहिजे. वेळ घालवू नका. प्रथमेश कदम जरा स्टेप तुमच्या 2 मोठ्या घ्या म्हणजे लवकर षटक संपेल. तिसरं षटक वैयक्तिक दुसरं संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय प्रथमेश कदम. सुंदर चेंडू या ठिकाणी प्रथमेश कदम यांचा आर्यन महाडिक यांच्यासाठी. ब्लॅक होल
आर्यन महाडिक यांनी चांगली फलंदाजी केली होती कालच्या सामन्यामध्ये. शेवटच्या षटकामध्ये तब्बल 3 षटकार हॅट्रिक लगावली होती त्यांनी. षटकारांची मूर्ती लहान आहे पण कीर्ती थोडीशी महान आहे. दरम्यान झालेले आहेत त्यामुळे थोडासा बेनिफिट्स जो जातोय त्या पक्षामध्ये आणि वाईट नाही आहे. पंच लारा सर. दरम्यान दिशाहीन गोलंदाजी या ठिकाणी प्रथमेश कदम यांच्याकडून. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. प्रथमेश कदम यांना कुठेतरी ग्लुकॉन डी ची गरज आहे असं मला वाटायला लागलेलं आहे. एनर्जी ड्रिंक, एनर्जी चूर्ण. पुन्हा एकदा दिशाधीन होते परंतु चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. नितीनजी पराब निश्चितच चौकार वाचवलेल्या संघासाठी. बघा 3 धावा त्यांच्या खात्यामध्ये लिहून ठेवा लगेचच. चपळाई बघा. अनिकेत साळवी या ठिकाणी कर्णधार स्वतः क्षेत्ररक्षण सजवत आहेत. अजून एक वर आहे ना. यानंतर होणारा सामना सूरज क्रीडा मंडळ वर्सेस अरुणोदय कलावत क्रीडा मंडळ. सूरज क्रीडा मंडळ यांनी लगेचच हा सामना संपल्यानंतर 2 मिनिटांमध्ये क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. कर्णधार किरण जाधव यांनी टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. दरम्यान पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. ऑफस्टमच्या खूपच बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न. आता मात्र निश्चितच असं वाटतंय की सकाळी नाश्ता झालेला नाहीये. प्रथमेश कदम एनर्जी थोडीशी कमी पडते. बॅटिंग देखील त्यांनी केलेलं आहे निश्चितच. त्यामुळे थोडासा या ठिकाणी फुल टच चेंडू कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. आकाश गुरव यांनी चांगली फिल्डिंग केलेला होता परंतु धावबादची संधी मात्र हुकलेली आहे. सागर काळे यांना धावबाद घेण्याची एक संधी होती. पुन्हा एकदा स्ट्राईक वर त्यात आलेले आहेत. छोटा पॅकेट आर्यन महाडिक. आपण सर्वांनीच पाहिलं असेल कार्टून मध्ये एक निंजा कॅरेक्टर असतं. एका ठिकाणी कुठे थांबत नाही. इकडून तिकडून तिकडून इकडून सुरूच असतं. तसाच पद्धतीचा असा हा छोटा पॅकेट आर्यन महाडिक. बॅटिंग असो बॉलिंग असो क्षेत्ररक्षण असो छोटा पॅकेट आहे परंतु धमाका बळा आहे. आर्यन शॉर्ट पिच चेंडू परंतु चेंडूला योग्य पद्धतीने समजू शकलेले नाहीत. हा डॉट चेंडू येतोय. शेवटचा चेंडू असेल षटकातील. स्कोअर किती? 22. तिसरं षटक सुरू आहे. धाव संख्या झालेली आहे 22. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. 31 धावांची आवश्यकता अजून 7 चेंडू मध्ये. दरम्यान हा शॉर्ट पिच चेंडू बॅटची कडा घेऊन बिहाइंड विकेट कीपर जातोय. चेंडू सीमारेषा पार चौकार. आता खरे डीजे आलेले ओरिजिनल प्राइसी जर